सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणु रचलोऽयं सनातनः। अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेव विदित्वेनं नानुशोचितुमर्हसि। कोणतेही शस्त्र चैतन्य रूप आत्म्याला तोडू शकत नाही किंवा अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी आत्म्याला भिजवू शकत नाही आणि वायू त्याला सुकवू शकत नाही। तो कसा आहे? आत्मा हा नित्य आहे, सर्वव्यापक आहे आणि स्थाणूप्रमाणे अचल असून तो सनातन असा आहे। हा अव्यक्त म्हणजे इंद्रियातीत, अचिंत्य म्हणजेच मनाने आकलन न होणारा व परिणाम पाहून विकार रूप न होणारा किंवा न बदलणारा असा हा आहे। असं त्याच्याविषयी म्हणजे त्या आत्म्याविषयी म्हटलेलं आहे। म्हणून अशा प्रकारचा आत्मा किंवा तो आहे असे जाणून अर्जुना तू शोक करू नकोस असं भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे। हा अनादि नित्य सिद्धू निरोपादी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया। हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे येथ महाशोषू न प्रभवे मारुताचा। अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णू हा। हा तर्काचिये दिठी गोचर नमोहे किरीटी ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे। हा सदा दुर्लभू मना आपुनु हे साधना निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू। हा गुणत्रयारहितू व्यक्तीसी अतितू अनादि अविकृतू सर्वरूप। अर्जुना ऐसा जाणावा हा सकात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा। अर्जुना ज्याच्याविषयी तू शोक करतोस तो जीवात्मा हा अनादि आहे म्हणजेच उत्पत्ती रहित असा आहे, नित्य राहणारा आहे, त्याच्याशिवाय दुसरी वस्तूच नाही म्हणून तो उपाधी रहितही आहे, त्रिगुणरहित शुद्ध आहे म्हणून शस्त्राधिकांनी तो तुटला जाणारा नाही। या जीवात्म्याला प्रलयातले सर्व एक झालेले पाणी देखील बुडवू शकत नाही
किंवा अग्नीची उष्णता ही त्याला जाळू शकत नाही आणि वायू सुद्धा त्याला शोषू शकत नाही, असा हा अर्जुना नित्य अखंड एक चेतन रूपच असून कधीही परिणाम न पावणाराच आहे. तो सर्वत्र अणुरेणूंपासून भरलेला असून परिपूर्ण असा आहे. म्हणजेच तो अपूर्ण कधी होतच नाही. अर्जुना, तर्काने याचे ग्रहण होत नाही किंवा कितीही तर्क केले तरी याच्या स्वरूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. याच्या प्राप्तीकरिता ध्यान करावे तर ध्यानाला लागलेली याच्या प्राप्तीची उत्कंठा कधीच थांबत नाही. हा आत्मा मनाला तर अत्यंत दुर्लभ आहे. तसाच कोणत्या साधनानेही त्याची प्राप्ती होत नाही असा हा अर्जुना अमर्याद पुरुषोत्तम असा आहे. हा त्रिगुणरहित आहे व अनादी म्हणजे उत्पत्ती रहित व कधी न बदलणारा किंवा कार्यदशेला न येणारा अथवा ज्याच्यापासून काही कार्य उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे कोण्या एका व्यक्तीतच आहे असे नसून सर्व तोच झालेला आहे. अर्जुना, असे हे आत्म्याचे स्वरूप ओळखले पाहिजे. सर्वनाम रूपाने तोच नटलेला आहे असे जाणले पाहिजे, तरच आत्म्याचे खरे स्वरूप कळेल असे म्हणता येईल. हे आत्म्याचे स्वरूप कळून आल्यानंतर तुझ्या ठिकाणी शोकच राहणार नाही. आत्म्याचे स्वरूप विसरणे व भलत्याच वस्तूला आत्मा मानणे यालाच वेदांतात अनुक्रमे आवरण व विक्षेप असं म्हणतात. सर्व जीव असे आपले खरे आत्मस्वरूप विसरले आहेत व भलत्याच देहादिक पदार्थाला मी म्हणून म्हणतात. मूळची वस्तू विसरल्या वाचून दुसऱ्या निराळ्या वस्तूचा भास व तीच मी आहे असे समजणे शक्य नाही. येथपर्यंत भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाच्या तात्विक दृष्टिकोनानुसार बोध करून आत्मा सर्व कर्म कर्तृत्व रहित आहे हे पुन्हा पुन्हा सांगितले. अथ चैनम नित्यजातम नित्यवा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्युस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. किंवा आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मरतो असे समजत असशील तरी ते महाबाहो तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण जन्मलेला प्राणी मरणारच आणि मेलेला प्राणी पुन्हा जन्म होणारच किंवा पुन्हा जन्म घेणारच, उत्पन्न होणारच. असे हे जन्म मृत्यू कोणालाही चुकत नसल्यामुळे त्याबद्दल व्यर्थ शोक करणे तुला उचित नाही. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्यूतू गंगा जळाचा. ते आदी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना. म्हणोनी है आघवे येथ तुझ न लगे शोषावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी. ना तरी हे अर्जुना नयेची तुझिया मना
जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया, तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही, जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर, उपजे ते नासे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, नातरी उदो अस्तु आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, महाप्रलय अवसरे, हे त्रैलोक्य ही संहरे, म्हणोनी हान परिहरे आदियंतु, तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेदू का करीसी, काय जाणतची नेणसी धनुर्धरा, येथ आणि कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. हा आत्मानात्म विवेक तुला जर कळत नसेल व तू सर्व नाशिवंत मानत असशील, तरी अर्जुना तुला शोक करण्याला कारण नाही. कारण उत्पत्ती, स्थिती व नाश हे तिन्ही धर्म वाहत्या गंगोदकाप्रमाणे सर्व पदार्थाचे ठिकाणी सारखे नित्य दिसून येतात. गंगोदकाकडे पाहिले तर उगमाचे ठिकाणी ते आहेच व शेवटी समुद्रात मिळते आणि वाहत असताना मध्ये सुद्धा ओघात दिसतेच. त्याप्रमाणे आदी, मध्य आणि अंत या तिघांचा प्रवाह प्रत्येक भूताचे ठिकाणी अव्याहत चालू आहे. असे जर प्रत्येक पदार्थात आदी, मध्य, अंत दिसतात, तर प्रत्येक पदार्थाची ही अनादी स्वाभाविक स्थितीच असल्यामुळे त्याबद्दल शोक करण्याचे तुला कारण नाही. आणि अर्जुना, सर्व लोक उत्पत्ती व मरण याचे अधीन आहेत असे पाहून जर माझे म्हणणे पटत नसेल, तरी तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण प्रत्येक भूताचे मागे लागलेल्या जन्म मृत्यूपासून त्याची सुटका होणे कदापि शक्य नाही. मग त्याच्या उत्पत्ती नाशाबद्दल शोक कसा करता येईल? उत्पन्न झालेली वस्तू नाश पावणारच, आणि नाश पावली तरी ती पुन्हा उत्पन्न होणारच, असे हे रहाट गाळगे सारखे फिरत असते. किंवा सूर्याचे उगवणे व मावळणे जसे सारखे चालूच असते, त्याचप्रमाणे जन्म मृत्यू हेही जगात सारखे होत असतात. ते जगातून नाहीसे होणे शक्य नाही किंवा कोणाला टाळता येणे देखील शक्य नाही. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा सर्व त्रैलोक्याचा संहार होतो. म्हणून हे उत्पत्ती नाश कोणाला सुटत नाहीत. तुला हे जर माहित आहे तर मग शोक का करतोस? अर्जुना, जाणून मूर्खाप्रमाणे शोक करतोस की काय? आणखी पुष्कळ प्रकाराने इथे शोक करण्याला कारण नाही. हे अर्जुना, मी सांगतो, ऐक. दुःख करावया सर्वथा विशो नाही. आता येथून अज्ञानाच्या व्यावहारिक दृष्टीने भगवंतांनी अर्जुनास बोध करण्यास सुरुवात केलेली आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, आत्मानात्म विवेक रूप तात्विक दृष्टी सोडली व व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरी कोणत्याही वस्तूच्या नाशाविषयी दुःख करण्याचे कारण नाही. एखाद्या गृहस्थाने आपल्यापाशी अनामत रक्कम ठेवली तो त्याला वाटेल तेव्हा मागणारच. तो रक्कम मागावयास आला असता आपण काय म्हणून दुःख करावे? येथे दुःख करण्यात रक्कम दळपण्याची इच्छा दिसून येते, पण अनामत रकमेचा आपल्यापासून परत जाण्याचा स्वभावच असतो. वस्तूच्या स्वभावाविरुद्ध इच्छा धरून काय उपयोग? त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू उत्पन्न होते व नाश पावते, हा तिचा स्वभाव आहे. येथे
या वस्तूच्या स्वभावाविरुद्ध ही उत्पन्न होऊ नये व नाश पावू नये अशी इच्छा धरून त्या वस्तूच्या होणाऱ्या नाशाबद्दल दुःख करू लागलो तर ते शोभेल काय? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी तात्विक आत्मानात्म विवेक बाणतो, म्हणून ते आत्मानात्म विवेकाच्या बळावर जगातल्या कोणत्याही घडामोडींविषयी दुःख करीत नाहीत आणि आत्मज्ञान नसूनही व्यावहारिक थोर पुरुष देखील वर भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशानुसार विचार करतात व कोणताही दुःखद प्रसंग ओढवला तरी मोठ्या धैर्याने त्या प्रसंगाला तोंड देतात, दुःख करीत बसत नाही. ज्ञानी स्थितप्रज्ञ असतो व ज्ञानरहित व्यावहारिक धीर पुरुष स्थितप्रज्ञासारखा अचल चित्तवृत्तीचा दिसला तरी त्याला स्थितप्रज्ञ म्हणता येत नाही. कारण ज्ञानी स्थितप्रज्ञाची चित्तवृत्ती अविचल नित्य अशा परमेश्वराच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्या ठिकाणी स्थित असते. पर व्यावहारिक धीर पुरुषाची चित्तवृत्ती नाशिवंत जगाचे ठिकाणी स्थित असते. म्हणून ज्ञानी स्थितप्रज्ञाला मुक्ती मिळते व व्यावहारिक स्थिर चित्त पुरुषाला संसारच मिळतो. म्हणून केवळ धैर्यावरून ज्ञानी पुरुषाची ओळख होऊ शकत नाही. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. अर्जुना, सर्व भूत सृष्टी प्रथम अव्यक्त म्हणजे लीन दशेत असते, नंतर मध्ये ती व्यक्त होते आणि शेवटी पुन्हा अव्यक्त म्हणजे लीन होते. असा शिष्ट स्वभाव असल्यामुळे येथे शोक करण्याचे कारणच काय? जे समजते ये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या. तिये क्षयासी जेथ जाते तिये क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नवती देखे देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा माया वशे सत्स्वरूपी. नात्री पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे आदीची जे नाही तया लागी तू हृदसी काई. तू अबीटतये पाही चैतन्य एक. जयाची अतिची भोगित विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवासी. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. अर्जुना, ही सर्व जी प्राणीसृष्टी दिसते ती उत्पत्तीपूर्वी आकाररहित होती आणि मग उत्पत्ती झाली तेव्हा आकाराला आली. पुढे या सृष्टीतील प्राण्यांचा जेव्हा नाश होईल तेव्हा त्याची दुसरी कोणती स्थिती होत नाही, ते आपल्या पूर्व निराकार स्थितीलाच येतात, हे निश्चित समज. बाकी उत्पत्ती व नाश यांच्यामध्ये जो वस्तूचा मर्यादित भास होतो तो निजलेल्या माणसाला जसे भ्रमाने स्वप्न दिसते त्याप्रमाणे सद्रूप आत्मस्वरूपाचे ठिकाणी भ्रमानेच प्राणी मात्रांचे आकार भासतात. नाहीतरी वाऱ्याचा पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर ते पाणी तरंगाकार दिसायला लागते किंवा सोन्याहून निराळा जो पुरुष त्याला सोने अलंकार रूप व्यक्तीला आले असे दिसते. त्याप्रमाणे ही सर्व साकार सृष्टी आकाशात अभ्रे दिसावी त्याप्रमाणे माया भ्रमाने भासते. अर्जुना, जे मुळी अस्तित्वातच नाही त्यासाठी तू शोक करीत आहेस. वास्तविक एक अत्यंत आत्मस्वरूप चैतन्यच आहे, दुसरे काही नाही. ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची उत्कंठा व आशावाहक
संत विषय सुखाचा त्याग करतात आणि विरक्त पुरुष अत्यंत वैराग्य धारण करून वनात राहतात. तसेच मोठमोठाले मुनी ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने आजन्म ब्रह्मचर्यादी व्रते व नाना प्रकारची उग्र तपे व यांचे अनुष्ठान करतात. आकार हा मायावशे सत्स्वरूपी. या भासात असलेल्या सर्व भूत सृष्टीला एक अविनाशी आत्मा स्वरूपच आधार आहे आणि तो आधार असून त्या आत्मस्वरूपावर भ्रांतीने भूतसृष्टी भासते. बाकी उत्पत्ती व नाश यांच्यामध्ये जो वस्तूचा मर्यादित भास होतो तो निजलेल्या माणसाला जसे भ्रमाने स्वप्न दिसते त्याप्रमाणे सद्रूप आत्मस्वरूपाचे ठिकाणी भ्रमानेच प्राणी मात्रांचे आकार भासतात. नाहीतरी वाऱ्याचा पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर ते पाणी तरंगाकार दिसायला लागते किंवा सोन्याहून निराळा जो पुरुष त्यालाच सोने अलंकार रूप व्यक्तित्वाला आले असे दिसते. त्याप्रमाणे ही सर्व साकार सृष्टी आकाशात अभ्रे दिसावी त्याप्रमाणे माया भ्रमाने भासते. अर्जुना, जे मुळी अस्तित्वातच नाही त्यासाठी तू शोक करीत आहेस. वास्तविक एक अत्यंत आत्मस्वरूप चैतन्यच आहे, दुसरे काही नाही. ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची उत्कंठा व आशा वाहक संत विषय सुखाचा त्याग करतात आणि विरक्त पुरुष अत्यंत वैराग्य धारण करून वनात राहतात. तसेच मोठमोठाले मुनी ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने आजन्म ब्रह्मचर्यादी व्रते व नाना प्रकारची उग्र तपे यांचे अनुष्ठान करतात. आकार हा मायावशे सत्स्वरूपी. या भासत असलेल्या सर्व भूतसृष्टीला एक अविनाशी आत्मस्वरूपच आधार असून त्या आत्मस्वरूपावर भ्रांतीने भूतसृष्टी भासते. म्हणून तुला शोक करण्याचे कारण नाही. मुळात आत्मस्वरूप निराकार आहे. हे निराकार आत्मस्वरूप जेव्हा आत्मप्रेमाने स्फुरण पावते तेव्हा ते बहुरूप होते. बहुरूप झाले तरी आत्मस्वरूपाची एकात्मता कधीही मोडत नाही. कारण आत्मस्वरूपाच्या बाहेर आत्मसत्ता सोडून काही ते बहुरूप होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारी लाट पाण्याचा पृष्ठभाग सोडून जमिनीवर कधी येत नाही व तिचा पाण्याचा संबंध कधीही सुटत नाही, त्याप्रमाणे बहुरूपताही आत्मसत्तेवरच पुरते. या अनुभवात जरी आकार भासतात तरी ते निरनिराळ्या वस्तूंच्या मर्यादा म्हणून जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्या सर्व निरनिराळ्या आकारात एक मूळची आत्मवस्तूच प्रत्ययाला येते. म्हणून आत्मवस्तूच्या अद्वैताला बाध येत नाही. म्हणून या बहुपणाच्या प्रत्ययाला भ्रम म्हणता येत नाही. बहुरूपातील आत्मवस्तूची एकात्मता विसरून जेव्हा बहुरूपता बहुवस्तू रूपाने प्रत्ययाला येते तेव्हा तो भ्रम म्हटला जातो. अशा भूतसृष्टीची अव्यक्त दशा ही व्यक्त दशा मानली जाते. अर्जुनाला भूतसृष्टी रूप बहुभावनांचा प्रत्यय अनेक वस्तू रूप वाटत होता व त्या बहुभावनात आपण निराळे आहो व कौरवादी दोन्ही सैन्यातील योद्धे वगैरे निरनिराळे स्वतंत्र सत्ता असलेले पदार्थ आहेत असे तो मानत होता. म्हणूनच तो त्याच्या होणाऱ्या नाशाबद्दल दुःख करीत होता. भगवान म्हणतात, अर्जुना, एका आत्मसत्तेवरच हा सर्व बहुत्वाचा देखावा आहे. बहु निरनिराळे पदार्थ नाहीत आणि आत्मा अविनाशी असल्यामुळे येथे दुसरे आत्म्यापासून काही उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही. किंबहुना द्वैतातच संभवणारी मारणे मरणे, तोडणे बुडणे
अशी क्रिया अद्वैत वस्तूत संभवणे शक्य नाही. म्हणून तुझा शोक व्यर्थ आहे. सर्वत्र एक आत्मवस्तूच असताना ती विसरून तू अनेक निरनिराळ्या वस्तूंचे स्वतंत्र अस्तित्व मानतोस. हा तुझा भ्रमच तुझ्या दुःखाला कारणीभूत आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैनमन्या शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. कोणी आश्चर्याने थक्क व्हावे त्याप्रमाणे आत्मस्वरूपाला पाहतात व त्यात निमग्न होतात. कोणी आत्मस्वरूपाचे गुणानुवाद गाता गाता आश्चर्याने थक्क झाल्याप्रमाणे आत्मस्वरूपात तल्लीन होऊन जातात. कोणी आत्मस्वरूपाचे श्रवण करता करता आश्चर्याने चकित झाल्याप्रमाणे त्यातच रंगून जातात. आणि कोणी आत्मस्वरूपाचे श्रवण करून जाणीव न ठेवता निर्विकल्प स्थितीला प्राप्त होतात. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. एक अनुभवे पातले तद्रूपता. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघवते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वराची मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती छिना. या आत्मस्वरूपाला पाहून तिथेच अंतःकरण स्थिर झाल्यामुळे कित्येक जण संसाराचे भानच विसरतात. कित्येक जण या आत्मस्वरूपाचे वर्णन करता करता चित्त संसारापासून पूर्ण विरक्त झाल्यामुळे अखंड आत्मस्वरूपाचे ठिकाणी तल्लीन होऊन राहतात. कित्येक लोक आत्मस्वरूपाची स्वरूप स्थिती गुरुमुखाने ऐकून अत्यंत समाधान पावले व त्यांचा देहभावच नाहीसा झाला. कित्येक आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन तद्रूप होऊन राहिले. ज्याप्रमाणे सर्व नद्या वाहत वाहत शेवटी समुद्राला मिळतात व समुद्रातच सामावून राहतात, मग पुन्हा परत फिरून येत नाही. त्याप्रमाणे परमेश्वराला जाणणारे योगी देखील परमेश्वराला जाणून परमेश्वराशी एकरूप होतात व पुन्हा परमेश्वरापासून अलग होऊन जन्म मरण परंपरा भोगीत नाहीत. विचारुनी पुनरावृत्ती भजिती चिना. जीवाला भासणारे जडविनाशी जन्माचे जगत भ्रांतीने भासते असे का म्हणायचे, याचा उलगडा माऊलींनी येथे केला आहे. सत्य म्हणजे सदा सर्वदा असणारे व भ्रांती म्हणजे आदावंतेच यन्नास्ती वर्तमानेपि तत्तया. अगोदरही ज्यांचे अस्तित्व सिद्ध होत नाही व नंतरही ज्यांचे अस्तित्व राहत नाही पण मध्येच भासते असा पदार्थ भ्रांतीने भासला म्हणावा लागतो. एक तर पदार्थ सत्य म्हणजे सदा सर्वदा राहणारा असे सिद्ध झाले पाहिजे. तसा सिद्ध न होता भासत असेल तर भ्रांतीने भासतो असे म्हणावे लागेल. सत्य अस्तित्व किंवा भ्रांतीजन्य खोटे क्षणभराचे अस्तित्व या दोन अस्तित्वांपासून तिसऱ्या प्रकारच्या अस्तित्वाची कल्पना करता येत नाही. आत्मा अविनाशी म्हणजे सदा सर्वदा सत्य आहे. जसे जडविनाशी जगही सदा सर्वदा राहणारे सत्य असते, तर ते आत्म्याच्या अनुभवाबरोबर अनुभवाला आले असते. पण कोणत्याही रीतीने आत्मानुभव घेणाऱ्या पुरुषाला आत्म्याबरोबर जडविनाशी जगाचा अनुभव येत नाही. कोणी अशी शंका घेतील की एका वस्तूकडे लक्ष लागले असता दुसरी वस्तू असून दिसत नाही.
या नियमाप्रमाणे आत्म्याकडे लक्ष लावणाऱ्या पुरुषांना जग असून दिसत नाही. पण हे म्हणणे चूक आहे. दोन भिन्न स्वतंत्र अस्तित्व असलेल्या पदार्थांच्या ज्ञानाविषयीच हा आक्षेप लागू होतो. जडविनाशी जगाचे व आत्म्याचे भिन्न निरनिराळे अस्तित्व घेतल्यास दोघांची स्वतंत्र निरनिराळी अस्तित्व मर्यादा मानावी लागते व अस्तित्व मर्यादा मानली की जगाबरोबर आत्माही विनाशी मानावा लागतो. असे मानणे त्यांच्या अविनाशी धर्माशी विरुद्ध होते. आत्म्याचे अस्तित्व मर्यादित केले नाही तर जडविनाशी जगाचा भास आत्मसत्तेवरच मानावा लागतो. अमर्याद सच्चिदानंद रूप आत्मसत्तेवर जगाचाही सच्चिदानंद रूपाने भास झाला असता तर ते जगत सत्य झाले असते. पण जीवाला जगाचा तसा प्रत्यय नाही, त्याला जगाचा जडविनाशी प्रत्यय आहे. म्हणून अशा विनाशी जड प्रत्ययाचे जगत जीवाला भ्रांतीने भासते असे विचारी पुरुषांनी निश्चित केले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.